तर मुलांनो, आज आपलं 13वा चॅप्टर आपण बघत आहे, घनावरील फासे आणि गडणी। याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? याच्या अगोदर ठोकळा नाही, आपण घन बघितलं होतं आणि घनाचे आपल्याला 3 साइड आहे ना दिलेले असतात, 3 साइड दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं होतं की एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर किंवा चिन्ह येतात ते आपल्याला ठरवायचं होतं। आलं लक्षात? हां, तर आता आपल्याला तसं नाही दिलेलं, आपल्याला आता तो जो घन असतो तो घन काय केलं, उलगडून दिलेला आहे। समजा घनाला किती बाजू असतात? 6 बाजू असतात ना, 6 पृष्ठभाग असतात। 1 2 3 4 5 आणि 6 6 पृष्ठभाग असतात। आता त्या पहिल्यांदा आपल्याला घनाच्या 3 आकृती आपल्याला दिलेल्या होत्या आणि त्याच्यानुसार आपल्याला एकमेकाच्या विरुद्ध अपोजिट पृष्ठभागावर कोणता भाग येईल हे आपल्याला, विरुद्ध पृष्ठभागावर कोणता भाग येईल ते आपल्याला ओळखायचं होतं। ठीक आहे, आता आपल्याला काय दिलं आहे, हा जो घन आहे तो उलगडून दिलेला आहे, त्याच्या किती बाजू? 6 बाजू, 1 2 3 4 5 आणि 6। घनाला किती बाजू असतात? 6 बाजू असतात। ठीक आहे, आणि विरुद्ध पृष्ठभागावर विरुद्ध जो पृष्ठभाग असतो तो त्याच्या शेजारी राहत नाही। आता हा एक पृष्ठभाग आहे, समोरचा पृष्ठभाग आहे आणि त्याच्या शेजारी किती पृष्ठभाग असतात? 4। त्याच्या पृष्ठभागी किती, हा एक समोरचा पृष्ठभाग आहे तर त्याच्या साईडला जे किती पृष्ठभाग असतात? 4। आणि त्याच्या शेजारी कोणता पृष्ठभाग नसतो, त्याचा विरुद्ध जो पृष्ठभाग असतो तो त्याच्या शेजारी राहत नाही। आपल्याला जर विचारलं की कोणता पृष्ठभाग त्याच्या शेजारी नाही तर त्याचा विरुद्ध पृष्ठभाग आपल्याला सांगायचा। आता 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6 आहे, 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर किती आहे? 6 आहे। तर प्रश्न विचारला असेल की 1 च्या शेजारी कोणता अंक नसेल म्हणून, तर कोणता अंक नसेल? 6 अंक नसेल, कारण की जो विरुद्ध पृष्ठभागावर असतो तो त्याच्या शेजारी राहत नाही। आले लक्षात? आता याच्यामध्ये आपल्याला 6 बाजू उलगडून दिलेल्या आहेत, 1 2 3 4 5 आणि 6। मुलांना, जवळच्या बाजू जे असतील, जवळच्या जे पृष्ठभाग असतील ते कधीही एकमेकाच्या समोर येत नाही। शेजारी पृष्ठभाग कधीही एकमेकाच्या समोर येत नाही। 1 नंबरचा पृष्ठभाग हा 3 नंबरच्या पृष्ठभागाशी काय असेल? विरुद्ध असेल। 1 च्या विरुद्ध काय असेल? 3 असेल। त्याचा हा राहणार नाही, हा पण राहणार नाही, हा पण राहणार नाही, ते त्याच्या शेजारी आहेत असं समजून घ्या। आणि त्याला कोणता असेल? हा असेल। 2 नंबरचा विरुद्ध पृष्ठभाग कोणता असेल? 4 असेल। आणि 5 नंबर म्हणजे लेफ्ट साइड याचा विरुद्ध पृष्ठभाग कोणता असेल? हा असेल। आलं लक्षात तुमच्या? हे उलगडून दिलेलं आहे, ही समोरची बाजू आहे, ठीक आहे, वरची टॉपची बाजू ही आहे, बॉटमची बाजू ही आहे, त्याला खाली काढली आणि सगळ्यात पाठीमागची साईड त्याला इथे लिहिलं आहे। आलं लक्षात? ही समोरची बाजू आहे, टॉपची बाजू ही, बॉटम आणि ही तुमची बॅक साईडची बाजू आहे। आणि ही दोन्ही साईड कोणती? लेफ्ट आणि राईट। लेफ्ट आणि राईट ते दोन्ही पृष्ठभाग एकमेकाच्या काही समोर येतील। आलं लक्षात तुमच्या? एकच गोष्ट लक्षात ठेवायची, शेजारील पृष्ठभाग एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर येत नाही। आता टॉप हा पृष्ठभाग बेटा आणि हा पृष्ठभाग एक समोर आहे ना, म्हणजे शेजारी आहे ना, शेजारी समजून घ्या तुम्ही, आणि हे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही। मग वरच्या टॉप शेजारी कोणता येईल? हा येईल। 1 नंबरच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता येईल? 3 नंबर। टॉपच्या खाली काय येईल? बॉटम। फ्रंटच्या बॅक साईडला काय येईल? बॅक साईड येईल। आणि लेफ्टला विरुद्ध पृष्ठभागावर कोणता येईल? राईट साईड। ही आकृती कळेल तुम्हाला? आता दुसरी आकृती कळली का वरची? हां, आता दुसरं, हा एक पृष्ठभाग आहे, 1 2 3 4 5 आणि 6। हा एक पृष्ठभाग आहे, याच्या शेजारी हा राहील का? नाही, हा पृष्ठभाग याच्या शेजारी राहील, 3 च्या शेजारी राहील, बरोबर। हा 4 नंबरचा पृष्ठभाग याच्या शेजारी असेल, ठीक आहे। मग राहिलं कोणतं? हे 2 राहिले, हे 2 पृष्ठभाग राहिले। म्हणजे काय? 1 च्या शेजारी 3, 2 च्या शेजारी 5 आणि 4 च्या शेजारी नाही, विरुद्ध पृष्ठभागावर। 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता येईल? 3। 2 च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येईल? 5 आणि 4 च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोण येईल? 6। 4 समजा वरती आहे तर खाली कोण येईल? 6। 4 च्या शेजारी कोणता अंक नसेल? 6 नसेल। 1 जर समोर असेल